जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि शिवभावे जीवसेवा या विचारांना कृतीची जोड देत मुरगुड इथल्या शिवभक्त युवकांनी चिमगावमधील प्रसिद्ध वागेश्वरी मठात श्रावण महिन्यानिमित्त स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेनं दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे. श्रावण महिन्यात वागेश्वरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. कीर्तन, प्रवचन यासह दर सोमवारी विशेष उत्सव होत असल्यानं मठात भाविकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर मठाचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय वातावरणात राहावा यासाठी मुरगुडच्या युवकांचा हा समूह श्रावण महिन्यात सेवाभावी वृत्तीनं स्वच्छता करतो. या युवकांचा सेवाभावी कार्याचा आवाका केवळ स्वच्छता मोहिमेपुरता मर्यादित नाही. पूरग्रस्त भागात मदत पोहोचवणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदतीचा हात देणं, गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देणं, तसंच नियमितपणे रक्तदान करणं अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्येही हा समूह सक्रिय असतो. मंदिर, मठात जाऊन पूजा अर्चा किंवा ध्यान धारणा करणं हीच ईश्वर सेवा नव्हे, तर समाजातील प्रत्येक जीवाची निस्वार्थ भावनेनं सेवा करणं ही देखील ईश्वर सेवाचा हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केलाय. श्रावणातील धार्मिक वातावरणाला सेवाभावाची जोड देणाऱ्या मुरगुडच्या या युवकांचा उपक्रम समाजातील इतर तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरतोय. वागेश्वरी मठ परिसरातील स्वच्छतेसोबतच शिवभावे जीवसेवेचा संदेश देणारी ही मोहीम खऱ्या अर्थानं भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरली आहे. या स्वच्छता मोहिमेत सर्जेराव भाट, तानाजी भराडे, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, संकेत शहा, अक्षय पोतदार सहभागी झाले होते.